नमस्कार. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत सुनेत्रा अजितदादा पवार. अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळालेली आहे सुनेत्रा अजितदादा पवार. त्यांचा राजकीय पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1963 ला झालेला आहे आणि त्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून उभ्या होत्या. त्यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केलेला होता. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर खासदार करण्यात आलं आणि आता अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा अजितदादा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद तब्बल 6 वेळा भूषवलेलं आहे आणि त्यांच्याच पत्नी आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सुनेत्रा पवार यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे या प्रश्नाचं उत्तर टाकायचं आहे. धन्यवाद.